आणि तृप्तीकडनंच ऐकायला आवडेल. तृप्ती आणि माझी पहिली भेट आणि तृप्तीचं या सिनेमात असणं फार गमतीशीर आहे. हो, म्हणजे मला सांगायला आवडेल, सर आले होते सातारा भागात प्रमोशनल शूटसाठी आणि जस्ट मी गमतीत सरांना म्हणाले की सर झिम्मा 2 पण आमच्याकडेच प्रमोशनला आला पाहिजे बरं का. तर सर त्याच्यावर हसले, काहीच प्रतिक्रिया नव्हती. मग त्याच्यावर परत मीच म्हणाले की बघा नाही तर तुमच्या तिसऱ्या सिनेमात मीच असायचे. आणि मी होते म्हणजे आहे. सो ते असं झालं की सरांचा फोन आला की असं एक कॅरेक्टर आहे, तर एक छान मस्त मेकअप करून ऑडिशन करून पाठव आणि मग बघूयात आपण पुढचं काय ते. आता एकतर मी राहते साताऱ्यात, मी अशा ठिकाणी राहत होते जिथनं मला हे सगळं मेकअप आणि हे ते सगळं करून मी त्याच्या आधीच एवढी एक्सायटेड झालेले की ऑडिशन करायच्या आधीच मी स्वतःला समजलं होतं की मी आहे सिनेमात. आणि मग ऑडिशन करून पाठवलं आणि 8 दिवस काहीच रिप्लाय नाही. मला झालं गेलं यार, नाही आता नाही करत आहे. पण फायनली सरांचा कॉल आला आणि मी मंजू करतेय. सरांनी जशी मंजू लिहिली होती मला वाटतं मी तसं उतरवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त छान मंजू सर करतात. हे सगळे मान्य करतील इथं. हो, आत्ता इथे विशाल कोड माझा असोसिएट, त्यानंतर आभा आहे, त्यानंतर इथे सत्यजित आहे, आपला DOP सत्यजित शोभा श्रीराम. आम्ही सेटवर जाऊन जेव्हा शॉर्ट डिव्हिजन करायचो, म्हणजे मग इकडून हा चालत येईल तिकडून ते, सत्यजित सांगायचा प्रत्येकाने एक रोल करा म्हणजे ना कळेल कोण कुठून कसं चालत येतंय वगैरे. तर नेहमीची मंजू माझ्याकडे असायची आणि त्याचे व्हिडिओज फक्त त्याच्याकडे आहेत की ती जी मंजू आहे त्याचा शो नंतर आपण लावू. सो थँक्यू तृप्ती, थँक्यू. VPL यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.